नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शरद पवार यांच्या तब्येतीविषयी बातमी आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. आज सकाळी त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांना ठेवण्यात येणार आहे. सलाईन देण्यात येत आहे. सलाईनद्वारे द्रव पदार्थ त्यांना देण्यात येणार आहे. म्हणजे आज ही अचानक डेव्हलपमेंट आहे की शरद पवार गेल्याच आठवड्यात पुण्यातल्या रुबी रुग्णालयात भरती झाले होते. छातीमध्ये कफ आणि खोकल्याचा त्यांना त्रास होता. 5 दिवस, तब्बल 5 दिवस शरद पवार रुग्णालयात होते. नंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. 8 दिवसापूर्वी घरी सोडण्यात आलं. त्यानंतर त्यांची तब्येत सुधारते अशा बातम्या असतानाच पुन्हा त्यांना अशक्तपणा जाणवू लागला आहे. प्रचंड अशक्तपणा आहे. म्हणजे एक तर अशक्तपणाचा त्रास आहे, दुसरा डिहायड्रेशन आहे. डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. डिहायड्रेशन आहे. त्यामुळे त्यांना सलाईनद्वारे द्रव पदार्थ देण्यात येत आहे. म्हणजे ही आजची सकाळची डेव्हलपमेंट आहे की शरद पवारांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. शरद पवार यांच्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती आहे. त्या इच्छाशक्तीच्या जोरावर आज वयाची 85 वर्षे असताना शरद पवार म्हणजे राज्यसभा निवडणुकीची तयारी करतायत. संजय राऊतांनी गेल्याच आठवड्यात सांगितलं की साहेब राज्यसभेची निवडणूक लढण्याच्या इच्छा आहे त्यांची निवडणूक लढवण्याची. पण अशी तब्येत गडबड असेल तर कसं जमणार? कारण राज्यसभेची ही निवडणूक जी आहे 16 मार्चला आहे. 5 मार्चला उमेदवारी अर्ज भरायची अखेरची तारीख आहे. निवडणूक म्हणजे टेन्शन, दगदग, धावपळ, ही तब्येत गडबड असताना आणि अशक्तपणा जाणवत असताना शरद पवारांना ही निवडणूक झेपेल का, हाही प्रश्न आहे. म्हणजे शरद पवारांच्या चाहत्यांसाठी ही काळजीची गोष्ट आहे. परंतु खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र वेगळं सांगितलं. त्याने सुप्रिया सुळे म्हणाल्या की आम्ही बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यांना थोडा अशक्तपणा जाणवत आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. आता एकूणच डॉक्टर त्यांच्या तब्येतीविषयी काय सांगतात हे पाहायला पाहिजे. पण त्यांना विश्रांतीची गरज आहे हे नक्कीच आहे. विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत शरद पवार राज्यसभा लढवतील का, हा मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे. कारण याचे कारण म्हणजे शरद पवारची तब्येत जी बिघडली आहे, अशक्तपणा आहे, डिहायड्रेशन आहे. तसा तब्येत सुधारायला किमान आता आधी 5 दिवस घेतले होते शरद पवारने. आता याला एक 5-6 दिवस तर आरामात तब्येत सुधारायला लागेल. त्यानंतर शरद पवार नव्या दमाने उभे राहतात का, म्हणजे राज्यसभेची तयारी करतात का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष राहील. तुम्हाला काय वाटतं?
कॉमेंट करा. नमस्कार.